नमस्कार. रसायनशास्त्रज्ञांच्या जगात रेणू तयार करणं हे एखाद्या कलेपेक्षा कमी नाही. आज आपण त्यांच्या टूलकिटमध्ये डोकावणार आहोत आणि पाहणार आहोत की ॲल्डिहाइड्स आणि कीटोन्ससारखे महत्त्वाचे रेणू तयार करण्यासाठी कोणती खास साधनं वापरली जातात. आपण रोजच्या आयुष्यात कितीतरी गोष्टी अनुभवतो. दालचिनीचा सुगंध, बदामाची चव किंवा अगदी वर्कशॉपमध्ये वापरले जाणारे सॉल्व्हेंट्स. पण या सगळ्यामागे आहेत काही खास रेणू. आणि हे रेणू रसायनशास्त्रज्ञ कसे बनवतात हे काही योगायोगाने होत नाही. हे एक सर्जनशील काम आहे जिथे प्रत्येक रेणू एका विशिष्ट योजनेनुसार तयार केला जातो. चला बघूया ही प्रक्रिया कशी होते. चला सगळ्यात आधी ओळख करून घेऊया ॲल्डिहाइड आणि कीटोनची. दिसायला थोडे सारखेच वाटतील कारण दोघांमध्येही एक कॉमन गोष्ट आहे, तो म्हणजे कार्बोनिल ग्रुप C+O. पण खरा फरक आहे तो त्यांच्या जागेत. ॲल्डिहाइडमध्ये हा ग्रुप कार्बन चेनच्या अगदी टोकाला असतो, तर कीटोनमध्ये तो मधोमध असतो आणि दोन्ही बाजूंनी कार्बन अणूंनी वेढलेला असतो. हा छोटासा रचनात्मक फरक त्यांच्या निर्मितीच्या पद्धती मात्र पूर्णपणे बदलून टाकतो. तर मग या प्रवासात आपण कुठे कुठे जाणार आहोत. सगळ्यात आधी आपण कार्बोनिल ग्रुप तयार करण्यामागचं आवाहन समजून घेऊ. मग काही मूलभूत साधनं पाहू. त्यानंतर काही विशेष उपकरणांवर नजर टाकू. सुगंधी संयुग कशी बनवतात ते शिकू. आणि शेवटी रसायनशास्त्रज्ञ योग्य पद्धतीची निवड कशी करतात हे समजून घेऊ. ठीक आहे, पण हे सगळं बनवायचं का? म्हणजे या संश्लेषणाचं महत्त्व तरी काय? तर बघा, ही काही जादू नाहीये. यासाठी सुरुवातीचे घटक आणि अभिक्रिया यांची अगदी जाणीवपूर्वक निवड करावी लागते. कारण चुकीचा मार्ग निवडला तर आपल्याला जे हवंय ते उत्पादन मिळणारच नाही. त्यामुळे योग्य मार्ग निवडणं हेच खरं आव्हान आहे. चला तर आता आपण आपल्या टूलकिटमधली काही मूलभूत म्हणजे अगदी बेसिक पण सगळ्यात जास्त वापरली जाणारी अवजारं बघूया. ऑर्गॅनिक केमिस्ट्री लॅबमध्ये या पद्धतींचा खूप वापर होतो आणि यांची सुरुवात होते अल्कोहोल आणि हायड्रोकार्बनपासून. इथेच तर खरी गंमत आहे. विचार करा, तुम्हाला एकाच प्रकारच्या लाकडापासून 2 वेगवेगळ्या वस्तू बनवायच्या आहेत. तुमचा हत्यार ठरवेल की वस्तू कशी बनेल. अगदी तसंच इथे आहे. प्रायमरी अल्कोहॉलपासून ॲल्डिहाइड बनवताना PCC सारख्या सौम्य एजंटची गरज असते जो अभिक्रियेला योग्य वेळी थांबवतो. पण सेकंडरी अल्कोहॉलपासून कीटोन बनवताना CrO3 सारखा शक्तिशाली एजंट वापरता येतो कारण कीटोन्स पुढे ऑक्सिडाइज होत नाहीत. म्हणजे योग्य उत्पादन मिळवण्यासाठी योग्य साधन निवडणं किती महत्त्वाचं आहे. पण थांबा, गोष्ट फक्त अल्कोहॉलवरच संपत नाही. आपल्या टूलकिटमध्ये अजून एक महत्त्वाचा कच्चा माल आहे, तो म्हणजे हायड्रोकार्बन्स. पाहूया त्यापासून हे रेणू कसे तयार केले जातात. आता हायड्रोकार्बनपासनं हे रेणू बनवण्याचे 2 मुख्य मार्ग आहेत. पहिला आहे ओझोनॉलिसिस. नावावरून घाबरू नका, सोपं आहे. यात आपण ओझोन वापरून अल्किन्सला अक्षरशः तोडतो आणि आपल्याला ॲल्डिहाइड्स किंवा कीटोन्स मिळतात. आणि दुसरा मार्ग आहे हायड्रेशन. इथे अल्काइन्समध्ये पाणी मिसळून ॲल्डिहाइड्स किंवा कीटोन्स तयार केले जातात. दोन्ही पद्धती प्रभावी आहेत, फक्त सुरुवातीचे घटक वेगळे आहेत. ओके, बेसिक हत्यारं तर बघितली. आता वेळ आहे काही स्पेशलिस्ट उपकरणांची. म्हणजे जेव्हा एखादं नाजूक आणि अचूक काम करायचं असतं तेव्हा ही हत्यारं कामाला येतात. आणि ह्या स्पेशलिस्ट टूलकिटमधलं पहिलं नाव आहे रोझनमुंड रिडक्शन. हो, रसायनशास्त्रात काही अभिक्रिया इतक्या भारी असतात की त्यांना त्यांच्या शस्त्रज्ञाचंच नाव दिलं जातं. ही त्यापैकीच एक आहे. मग हे रोझनमुंड रिडक्शन म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी अभिक्रिया आहे जी ॲसाइल क्लोराईडचं रूपांतर अगदी अचूकपणे ॲल्डिहाइडमध्ये करते. आणि याचं सिक्रेट आहे पॉइझन्ड म्हणजे विषारी उत्प्रेरक. आता विषारी म्हणजे खरं विष नाही, तर हा उत्प्रेरक अभिक्रियेला गरजेपेक्षा जास्त पुढे जाऊ देत नाही. जसं आपण गाडीला ओव्हरस्पीड होण्यापासून रोखतो तसंच काहीसं. ही पद्धत किती अचूक आहे हे बघायचंय. चला तर मग त्याची रेसिपीच बघूया. सगळ्यात आधी घ्या ॲसाइल क्लोराईड, त्यात हायड्रोजन वायू मिसळा आणि मग टाका तो आपला जादुई घटक बेरियम सल्फेट सोबतचा पॅलेडियम उत्प्रेरक. हाच तो शेफ आहे जो सगळं काही कंट्रोलमध्ये ठेवतो आणि आपल्याला मिळतो एकदम शुद्ध ॲल्डिहाइड. चला आता आपल्या स्पेशलिस्ट टूलकिटमधलं पुढचं उपकरण बघूया. याचं नाव आहे स्टीफन रिॲक्शन. आणि ही पद्धत सुरू होते एका वेगळ्याच पदार्थापासून, तो म्हणजे नायट्राइल. स्टीफन रिॲक्शन ही थोडी वेगळी आहे. ही एका दमात होत नाही. ही 2 टप्प्यांची प्रक्रिया आहे.
पहिल्या टप्प्यात नायट्राईलला रिड्यूस करून एक मधलं संयोग बनवलं जातं आणि मग दुसऱ्या टप्प्यात त्याला ॲसिड वापरून तोडलं जातं. तेव्हा कुठे आपल्याला हवा तो एल्डिहाइड मिळतो. याची प्रोसेस कशी आहे ते बघूया. सुरुवात होते नायट्राईलने, मग स्टॅनोस क्लोराईड आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड वापरून त्याचं रिडक्शन होतं. इथे आपल्याला मिळतं एक इमाइन नावाचं मधलं संयोग. हा एक महत्त्वाचा स्टॉप आहे. आणि मग याचा हायड्रोलिसिस केलं की झालं काम. आपल्याला हवा असलेला ॲल्डिहाइड तयार. पण समजा हेच काम आपल्याला अजून नाजूकपणे करायचं असेल तर? त्यासाठी एक खास हत्यार आहे, DBAL-H. याचं वैशिष्ट्य म्हणजे हे नायट्राइल्स आणि ईस्टर्सचं अगदी कमी तापमानातही ॲल्डिहाइडमध्ये रूपांतर करू शकतं. म्हणजे हे जास्त सिलेक्टिव्ह आणि सौम्य आहे. आतापर्यंत आपण साध्या रेणूंबद्दल बोलत होतो. पण आता वळूया एका खास प्रकाराकडे, ॲरोमॅटिक ॲल्डिहाइड्स. उदाहरणार्थ बेन्झाल्डिहाइड, ज्यामुळे बदामाला तो खास सुगंध येतो. हे बनवणं थोडं चॅलेंजिंग आहे. ॲरोमॅटिक ॲल्डिहाइड्स बनवण्यासाठी सहसा टोल्युइनला हाताळावं लागतं आणि त्यासाठी केमिस्टकडे बरेच पर्याय आहेत. एक आहे एटाड रिॲक्शन, ज्यात क्रोमिल क्लोराईड वापरतात. दुसरा आहे साईड चेन क्लोरिनेशन, जो मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी वापरला जातो. याशिवाय CrO3 ऑक्सिडेशन आणि गॅटरमन कोक रिॲक्शनसारखे पर्यायही आहेत. म्हणजे बघा, एकाच कामासाठी किती वेगवेगळी उपकरणं आहेत. तर आपण आतापर्यंत कितीतरी वेगवेगळी साधनं आणि पद्धती बघितल्या. या सगळ्याचा सार काय? तर तो एकच आहे, कामासाठी योग्य साधनाची निवड करणं. चला, आता हे सगळं एकत्र कसं दिसतं ते पाहूया. हा तक्ता बघा, हा आपल्या आत्तापर्यंतच्या संपूर्ण चर्चेचा सारांश आहे. आपल्याला कोणता रेणू हवा आहे, त्यासाठी कुठला कच्चा माल घ्यायचा आणि कोणतं हत्यार वापरायचं हे सगळं इथे स्पष्ट दिसतंय. म्हणजे प्रायमरी अल्कोहोलपासून ॲल्डिहाइड बनवायचं असेल तर PCC ऑक्सिडेशन, किंवा ॲसाइल क्लोराईडपासून बनवायचं असेल तर रोझनमून रिडक्शन. प्रत्येक कामासाठी एक ठरलेला मार्ग आहे. यावरून एक गोष्ट तर नक्कीच कळते, संश्लेषण म्हणजे सिंथेसिस हे फक्त रसायनं एकत्र करणं नाही, तर ती एक रणनीती आहे. म्हणजे फक्त एखादी अभिक्रिया कशी करायची हे माहीत असून भागत नाही, तर नक्की कोणती अभिक्रिया निवडायची हे कळणं जास्त महत्त्वाचं आहे. ही सगळी विचारपूर्वक केलेली निवड आहे. तर याच साधनांच्या मदतीने रसायनशास्त्रज्ञ आपलं जग रेणूंनी घडवत असतात. पण मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या साधनांची पुढची पिढी कोणकोणत्या नवीन शक्यता निर्माण करेल, भविष्यात अजून कोणती आश्चर्यकारक संयुग तयार होतील, याचा विचार करायलाच हवा, नाही का?